चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आचारसंहितेनंतर सगळ्यात मोठी भरती वनरक्षक भरती, जे की खूप मोठ्या मुलांचं स्वप्न आहे. ही भरती कधी येणार आणि इथं कधी अप्लाय करायला भेटतंय? 100% भरती येणार आहे. त्याच्यामुळे जोरदार तयारी करा. पण भरतीमध्ये नेमकं तुमची निवड प्रक्रिया कशी असते, मेडिकल काय असतं, तुमचं कामाचं स्वरूप काय असतं, ट्रेनिंग, नियुक्ती, सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला आता सांगून देणार आहे, जेणेकरून नंतर तुमचं फक्त सिलेक्शन आणि डायरेक्ट जॉईनिंग करायचं आहे. भरती लवकर येणार आहे मोठ्या प्रमाणात. मित्रांनो, वनरक्षक भरती 2025-26 ची जी जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निवड प्रक्रिया कशी असणार आहे हे सुरुवातीला जाणून घेऊया. मित्रांनो, निवड प्रक्रियेमध्ये मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये लेखी एक्झाम असणार आहे. लेखी एक्झाम नंतर तुमचं फिजिकल असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा हाईट, वेट ह्या बेसिक गोष्टी तुमच्या चेक केल्या जाणार आहेत. मित्रांनो, 120 आणि 80 म्हणजे 120 ची लेखी परीक्षा आणि 80 फिजिकल, अशी 200 मार्क्सचे तुमचे टोटल क्रायटेरिया असणार आहे. मित्रांनो, फिजिकल आणि लेखीचं त्याच्यापैकीच तुम्हाला चांगले गुण घेऊन इथं सिलेक्ट व्हायचं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचं सगळी प्रोसेस होते, निवड प्रक्रिया होते, निवड प्रक्रिया झाल्याच्या नंतर म्हणजे इन प्रोसेस मध्ये असल्याच्या त्यावेळेस काय करतात, 5 किलोमीटर रनिंग हे पुरुषांसाठी दिलेली असते मित्रांनो, आणि 3 किलोमीटर रनिंग मित्रांनो महिलांसाठी दिलेली असते, आणि ती करायची असते तुम्हाला मित्रांनो कंप्लीट. त्याच्यानंतर 25 किलोमीटर वॉक दिलेला असतो, 16 किलोमीटर वॉक दिलेला असतो. कोणाला? 25 हा पुरुषांसाठी दिलेला असतो आणि 16 किलोमीटर हा महिलांसाठी वॉक करण्यासाठी दिलेला असतो. तुमचं सगळ्या प्रोसेस झाल्याच्या नंतर फायनल जॉईनिंग करायच्या अगोदर. कारण की काय असतं, 25 किलोमीटर कशासाठी आणि हे टास्क खूप अवघड आहे का सोपं आहे, आणि 16 किलोमीटर महिलांसाठी हे कशासाठी? समटाइम्स काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही वन विभागामध्ये वनरक्षक म्हणून कार्यरत असता, काही ठिकाणी तिथं एक 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचा प्रवास शक्य नसतो. म्हणून वन विभाग आणि वनरक्षक भरतीमध्ये काय करतात, 25 किलोमीटर पुरुषांना 4 तासामध्ये वॉक कंप्लीट करायचा असतो. त्यांनी तो जो एरिया ठरवून दिलेला असतो त्याच्यामध्ये, आणि 16 किलोमीटर महिलांना वॉक कंप्लीट करायचा असतो. याच्याने काय होतं, तुमची एक फिजिकल टेस्ट होती. हा काय आरामशीर तुम्ही 4 तासामध्ये 25 आणि 16 किलोमीटर वॉक करू शकता. तुमचं फक्त फिजिकल टेस्ट असते थोडक्यामध्ये. याच्यामध्ये कोणी रिजेक्ट होत नाही सहसा. पण जर बाय चान्स झालंच त्यांच्या क्रायटेरियामध्ये तर इथून सुद्धा तुम्हाला रिजेक्शन येऊ शकतं. मित्रांनो, हा टास्क फार तर अवघड नाही. जे की फिट आहेत, ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत त्यांना थोडंफार अवघड होऊ शकतं, पण सहसा होत नाही मित्रांनो. ठीक आहे. दुसरं, आता मेडिकल टेस्ट असतं मित्रांनो. ही निवड प्रक्रिया, हे तुमचं लेखी एक्झाम ह्या गोष्टी झाल्याच्या नंतर मेडिकल फिटनेस असतं, मेडिकल टेस्ट. त्याच्यामध्ये काय करतात, फिजन टेस्ट असतं 6x6 किंवा 9x9. तुम्हाला एक समोरचं चित्र ABCD या अक्षरामध्ये किंवा AIE XYZ दिलेलं असतं. ते कमीत कमी 6 डिजिट तुम्हाला रीड करावं लागते. तर तुमचं डोळ्याची दूरदृष्टी चेक केली जाते इथे. 6x6 किंवा 9x9चा तुम्हाला एक क्रायटेरिया असतो, तो कम्प्लीट करावा लागतो. कलर ब्लाइंडनेस म्हणजे तुम्हाला काही रात आंधळेपणा आहे का, किंवा रात्रीचं दिसत नाही. कारण काय होतं, तुमची ड्युटी किंवा तुमचं हे काम वनांच्या रिलेटेड आहे, त्यामुळे तुम्हाला काही रात्रीचा काही त्रास होत आहे का, त्या गोष्टी चेक करण्यासाठी कलर ब्लाइंडनेस, कलरच्या स्लाइड असतात त्या तुम्हाला रीड कराव्या लागतात मित्रांनो. म्हणून हे सुद्धा तुम्हाला खूप महत्वाचं आहे तुमच्या मेडिकल फिटनेस मध्ये. त्याच्यानंतर तुमच्या पायामध्ये काही तिरळेपणा किंवा पाय वाकडा आहे किंवा थरथरपणा ह्या गोष्टी जर असतील तर इथं सुद्धा तुम्हाला इश्यू येऊ शकतो. जर तुमचे एखादी गोष्ट तुम्ही घाबरलात आणि हात किंवा शरीर थरथर कापत असेल तर ते नको असायला पाहिजे असतं मित्रांनो. त्याच्यानंतर जर तुमचे पाय वाकडे असतील, ज्यावेळेस तुम्ही रन करता, वॉक करता किंवा काही चालण्यात आणि पायामध्ये काही इश्यू असेल, पाय वाकडे असतील तर तिथे थोडासा इश्यू येऊ शकतो. साधारणतः पाय वाकडे असतील, तुमचा रन आणि वॉक फास्ट असेल तर काही इश्यू येत नाही. पण जास्तच त्रास होत असेल किंवा जास्त गोष्टी होत असतील तर तिथे थोडासा इश्यू, किंवा डोळ्यामध्ये तिरळेपणा असेल, नॉर्मल चालतो पण जास्त असेल तर तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो. आता तिसरा मुद्दा आहे मित्रांनो, ट्रेनिंग पिरियड हा कमीत कमी तुमचा 6 महिन्याचा असतो, आणि याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात. जसं की तुमचं स्टडी केस असेल, लॉ असेल, प्राण्यांविषयी माहिती असेल, काही एखादा चोरीचा गुन्हा असेल तर तो गुन्ह्याची नोंद ठेवणे, तुम्हाला ट्रेनिंग, वेगवेगळ्या हिस्टॉरिकल प्लेसला व्हिजिट करणे कमीत कमी 15 दिवस, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी असतात. आता महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी ट्रेनिंग सेंटर असतात. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेस तुम्हाला जालना, नाशिक, जळगाव किंवा चिखलदरा या 4 ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंगसाठी शासन पाठवत असतं मित्रांनो.
ठीक आहे, जालना, नाशिक, जळगाव, चिखलदरा. ओके, त्याच्यामध्ये काय असणार तुमचं ट्रेनिंग मध्ये मुख्य गोष्टी असणार, तुमचं पीटी असणार आहे मित्रांनो, रनिंग असणार आहे, लॉ स्टडी असणार आहे, स्टडी केस असणार आहे. त्याच्यानंतर कोकणची सफारी असणार आहे, सागर बीच वरती तुम्हाला एक व्हिजिट करावं लागणार आहे, म्हणजे जे सागरी किनारे असतात किंवा कोकण सारख्या ठिकाणी जिथे की खूप जास्त हे असतो त्या ठिकाणी तुम्हाला, ठीक आहे, तुम्हाला या गोष्टी कराव्या लागणार आहेत. म्हणजे हिस्ट्री प्लेस असतील तुम्हाला तिथे व्हिजिट करावं लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला सगळे ऐतिहासिक गोष्टीचा अनुभव आला पाहिजे. प्राण्यांविषयी माहिती दिली जाणार असते, तुम्हाला काही लॉ असेल कायद्याविषयक माहिती दिली जाते, तुमचं रनिंग घेतलं जातं, पीटी घेतली जातं आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे अॅनिमल असतील त्याची माहिती दिली जाते, कारण तुमचं कार्यक्षेत्रच ते असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हिस्ट्री प्लेसला सुद्धा व्हिजिट दिली जाते आणि हे व्हिजिट कमीत कमी 15 दिवसाच्या तरी असतात. ते ट्रेनिंगचा एक भाग असतो आणि 6 महिन्याचे तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग दिली जाते आणि तिथं पूर्ण सगळं तुम्ही कम्प्लीट आणि परफेक्ट शिकता मित्रांनो. ठीक आहे, आता हा झाला ट्रेनिंगचा विषय. ठीक आहे, निवड प्रक्रिया, मेडिकल ट्रेनिंग, आता नियुक्ती. सगळं झालं तुमचं, निवड झाली, मेडिकल झालं, ट्रेनिंग झालं, आता नियुक्ती कुठे असणार आहे मित्रांनो, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण की वनरक्षक किंवा वनसेवक म्हणलं की विद्यार्थ्याच्या मनात असा संभ्रम असतो की आपल्याला कुठेतरी जंगलात पोस्टिंग दिली जाणार किंवा एखाद्या जिथे झाडी किंवा असं मानवी वस्तीपासून दूर जिथं प्राण्यांच्या सहवासात पोस्टिंग, असं बिलकुल होत नाही. काही विद्यार्थी मित्रांना भेटती, पण असं नाही की त्यांना उचलून जंगलातच टाकलं. त्यांचे प्रादेशिक कार्यालय असतं, मुख्य कार्यालय असतं, वन्य विभाग क्षेत्र असतं, त्याच्यानंतर शहरी भाग सुद्धा असतो. या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते एका विद्यार्थ्याला एका ठिकाणी. म्हणजे कुठं जर मुख्यालयाला रिक्वायरमेंट असेल काही, जसं की प्रत्येक शहरामध्ये किंवा तालुक्याला एक मुख्यालय असतं प्रत्येक विभागाचं, तिथं जर रिक्वायरमेंट असेल तर काही विद्यार्थ्यांना मुख्यालयाला त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वन्यजीव क्षेत्र म्हणजे काय, काय तुमचे अभयारण्य आहेत किंवा एखादा प्रकल्प आहे किंवा जिथे जंगली भाग आहे तिथे वनरक्षक या विद्यार्थी मित्रांना तिथं ड्युटी दिली जाते. प्रादेशिक कार्यालयात सुद्धा काही मित्रांना ड्युटी दिली जाते. आणि शहरी भाग म्हणजे शहरी भागामध्ये मोठे मोठे समटाइम्स गार्डन असतात किंवा एखादा प्रोजेक्ट असतो सिटीच्या बाहेर, त्या ठिकाणी रिक्वायरमेंट असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ह्या आपल्या विद्यार्थी मित्रांची नियुक्ती दिली जाते. ठीक आहे, हे झाले सगळी तुमची नियुक्ती प्रोसेस. आता कामाचं स्वरूप. ठीक आहे, तुम्ही वनरक्षक झालात, भरतीमध्ये भरती झालात, सगळ्या गोष्टी झाल्या, नेमकं तुम्हाला काम काय असणार आणि काय तुम्ही काम करायचं आहे आणि कोण तुम्हाला काम सांगणार, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर शासकीय योजना ज्या असतात मित्रांनो, जसं की झाडे लावा झाडे जगवा, हा शासकीय एक प्रोजेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या अंडरस्टँडिंग पर्पज साठी सांगतोय, ह्या ज्या योजना आहेत त्या वनरक्षक वनसेवक हे जे विद्यार्थी मित्र असतात ना, त्या योजना त्यांच्या अंतर्गत राबवल्या जातात. ठीक आहे, त्यांचे बऱ्याच विभागांमार्फत त्या राबवल्या जातात. परंतु जर तुम्ही त्या शासकीय ह्याच्यामध्ये असाल तर ही योजना वनरक्षक आणि वनसेवकाला जंगलाच्या भागामध्ये किंवा आसपासच्या गावामध्ये सुद्धा राबवण्याची मोठी जबाबदारी असते, शासकीय योजना राबवते. ठीक आहे, त्याच्यानंतर जे काही तिथे कामगार आहेत त्यांच्याकडून सर्व काम करून घेणे, म्हणजे जंगलाच्या रिलेटेड किंवा जे शासकीय कायद्याच्या तरतुदीमध्ये जे बसतात, जे ठरवून दिलेले काम असतात, झाडाची निगा राखणे, काळजी घेणे, त्यांना पाणी पुरवठा करणे, किंवा काही वेळेस काय होतं, आता बऱ्याच मूवी पण निघल्या जसं की पुष्पा असेल, त्याच्यामध्ये ते जंगल यामधून ते काय करायचे, चंदन तस्करी करायचे. ते सुद्धा वनरक्षक वनसेवकाचं काम असतं की कुठल्या प्रकारची तस्करी नाही झाली पाहिजे, प्राण्यांची एक प्रकारे तस्करी नाही झाली पाहिजे, वनस्पतीची तस्करी नाही झाली पाहिजे. आणि जर काही होत असेल तर ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणे हे सुद्धा वनरक्षकाचं सर्वात मोठं काम आहे. म्हणजे थोडक्यात सगळ्यांची काळजी घ्यायची आणि काही अपरिचित घटना होऊ नये याचं सुद्धा तुम्हाला वॉच ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टीची देखरेख करणे, वनांची देखरेख करणे आणि गुन्ह्यांची नोंद घेणे. ठीक आहे, एवढे तुमचे बेसिकली सिंपल साधे काम असतात. आता वरिष्ठांनी जर काही तुम्हाला याच्यामध्ये काम सांगितले तर ते सुद्धा तुम्हाला करावेच लागतात आणि ते सुद्धा तुम्हाला फॉलो करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणून वनरक्षक भरती जी आहे त्याला अपडेट लवकरच येणार आहे. जोरदार तयारीने करायचा आहे, जोरदार अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही प्रश्न विचारायचा असेल तर तो 100% विचारू शकता. मी त्याचं 101% उत्तर देईल मित्रांनो. म्हणून जोरदार तयारीने ह्या भरतीचा अभ्यास करा
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पूर्ण डिटेल्स वनरक्षकच्या मिळतील. नेमकं भरती प्रक्रिया काय, त्याचे मेडिकल ट्रेनिंग, ह्या गोष्टींचं संपूर्ण कल्पना मित्रांनो. तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम मित्रांनो.